वडील हातभट्टीच्या आहारी, घरी पत्नीसोबत सतत भांडण, याला वैतागून विवाहिता भावाकडे राहायला आली। कुरुल तालुका मोहोळ येथे ती गेली। 3 मुली, 1 मुलगा आणि पती मद्यपी यांची जबाबदारी खांद्यावर घेत त्या विवाहितेनं संसार नेटानं केला। 3ही मुलींचे विवाह झाले, पतीमध्ये सुधारणा झाली, मुलगा मोठा झाला। आता ती विवाहिता पती व एकुलत्या एका मुलाला घेऊन सासरी आली, पण मुलगा गावात सहज उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीच्या आहारी गेला आणि त्यानं वडिलांना मारलं। 2 एकर जमीन विकली। त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून गाव सोडलेल्या त्या विवाहितेच्या नशिबी पुन्हा पहिल्यासारखी स्थिती ओढावली आहे। ही व्यथा आहे पडसाळी तालुका उत्तर सोलापूर गावची। सोलापूर ग्रामीणच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टीचा सोलापूर जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन हे विशेष अभियान हाती घेतलं। हातभट्टी दारू तयार करणारी ठिकाणं, हातभट्टीची विक्री होणाऱ्या गावांची यादी तयार केली। ती गावं आपल्या अधिकाऱ्यांना दत्तक दिली आणि आठवड्यातून 2दा त्या गावामध्ये जावं, हातभट्ट्यांवर आठवड्यातून 2 ते 3दा कारवाई करण्याची योजना आखली। हातभट्टीच्या अवैध व्यवसायात गुंतवलेल्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांच्या हाताला पर्यायी रोजगार देखील मिळवून दिला। आता आपला मुलगा नवरा दारू सोडणार अशी आशा गावागावातील महिलांना वाटू लागली। त्याचा परिणामही दिसू लागला, पण आता पूर्वीसारखी स्थिती पाहायला मिळतीये। अनेक विवाहिता मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून माहेरी गेल्याची उदाहरणं आहेत। गावागावात किरकोळ भांडणं, कौटुंबिक वादाचं मूळ गावात सहजपणे मिळणारी हातभट्टीच असल्याची माहिती असताना देखील पोलिसांकडून हातभट्टीच्या विक्रेत्यांवर, हातभट्टी तयार करणाऱ्यांवर सातत्यानं कारवाई होताना दिसत नाही, हे विशेष। गावातील अनेक तरुण हातभट्टीच्या आहारी जात असून त्यांच्या कुटुंबात भांडणं सुरू असतात। या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी, गावकऱ्यांनी मिळून सोलापूर तालुका पोलिसांना वारंवार निवेदनं दिली। गावातील हातभट्टी दारू विक्री बंद करण्याची विनंतीही केली। दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना विवाहितांनी दारूबंदीसाठी निवेदनं दिली। आमदारांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून दारूबंदीसाठी कारवाया करण्याच्या सूचनाही केल्या। मात्र अधूनमधून कारवाई होते आणि गावातील स्थिती जैसे थेच आहे असं चित्र सध्या पाहायला मिळतंय।